सहर्ष स्वागत। आपण आहोत आझाद मैदान येथे। कर लो दुनिया मुठ्ठी में असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या धीरूभाई अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अख्खं जग आपल्या मुठ्ठीत आणलं ते या छोट्याशा मोबाईलच्या माध्यमातून, जिओच्या माध्यमातून। तसाच एक सगळ्यात मोठा पेट्रोकेमिकलचा प्रकल्प त्यांनी रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे निर्माण केला आणि त्या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या लोकांचा मोर्चा घेऊन रायगड येथून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते हे त्या प्रकल्पग्रस्तांसहित आझाद मैदानामध्ये उपस्थित आहेत। आपण नेमकं या आंदोलनाच्या मागचं कारण काय ते त्यांच्याकडून जाणून घेतो। सुरेश सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नेमकं काय घडलं की तुम्हाला आझाद मैदानामध्ये धडक द्यावी लागली आणि रिलायन्सच्या बाबतीमध्ये तुमचे नेमके आरोप काय आहेत? रिलायन्स हा एक खोटा आहे, अतिशय भारतामधला खोटा व्यवहारी आहे। त्यांनी या प्रकल्पग्रस्त जे आहेत आमचे बंधू आहेत त्यांच्यावरती तो अन्याय करत आहे। आमची मागणी अशी आहे, जर आमच्या या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर जी भूखंड आहे तो भूखंड त्यांनी खाली करावा। त्याच्यामध्ये हिंमत असेल तर तो मंत्रालयाची तो कुठून कुठं तो बाजू मारतो, तो कुठेतरी लपून बसतो आणि आपल्या मंत्रिमंडळातील काही मंडळी त्यांना सपोर्ट करतात। त्याचप्रमाणे त्या कंपनीतील काही बिंडोक लोक आहेत ते फितूर आहेत आणि त्याच्यामुळं आज आमचे जे सभासद आहेत ते दरवर्षी प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देण्यासाठी आदरणीय श्रद्धेय आणि बहुजनांचे सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे धाव घेतली आणि त्या माध्यमातून गेले 2 वर्ष आम्ही या प्रकल्पासाठी अटीतटीचा सामना करून आज 323 जणांची लिस्ट काढलेली आहे। तरी पण तिथून काही लोकप्रतिनिधीचा तिथं दबाव येतो आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं जातं की ही लिस्ट आहे ही बाहेर काढू नका। मला हे कळत नाही की हा रिलायन्सवाला इतका माजूर का झालेला आहे। आज आमचाच भूखंड, आमच्याच लोक आणि आमच्याच लोकांना नोकरी देत नाही। अशा नालायक प्रवृत्तीला काय करायचं समजत नाही। आम्ही जर ठोका घेतला हातामध्ये तर खरंच सांगतो भारी पडेल, रिलायन्सला भारी पडेल। आम्ही रिलायन्सला आत्ताच आपण जे बोललात कर लो दुनिया मुठ्ठी में, पण जर आम्ही दगड हातात घेतला, त्याच मुठ्ठीमध्ये दगड घेतला तर ह्या रिलायन्सला खूप भारी पडेल। आम्ही जातो संविधानाच्या मार्गातून, आम्ही दुसरा मार्ग अवलंबलेला नाही। अजून संविधानाच्या मार्गातून जात असताना आज आमचा जो आज 323 जणांची लिस्ट आहे, ही लिस्ट महाराष्ट्राचा सचिव आदरणीय सुजाता मॅडमकडे आज आहे आणि आज तोतिया त्यांनी ते पाठवला आम्हाला आमची समजूत घालण्यासाठी। तिथला अधिकारी काय नाव त्याचं, कुशवा साहेब। आता कुशवा साहेब हा मॅनेजमेंट म्हणजे रिलायन्सच्या मॅनेजमेंटचा आहे, त्याच्यामुळं कुशवा साहेबांवरती आमचा भरोसा नाही आहे। मी स्वतः सुरेश मोहितेंनी कुशवा साहेबांना बडतर्फ करा अशी मी नोटीस देखील पाठवलेली आहे। कारण का जिथं निर्णय होत नाही तो आम्हाला अधिकारी आवडत नाही। त्याच्यामुळं जो काय अधिकार आहे ह्या सुजाता मॅडम देतील, आदरणीय महोदय आमचे मुख्यमंत्री साहेब देतील आणि आम्हाला न्यायपालिका तिथंच होईल। ह्या अंडू पांडू गांडूकडे आम्हाला पाठवू नका, ह्या प्रशासनाला मी सांगत आहे। आणि जो निर्णय आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आवर्जून सांगितलेले आहे, हा निर्णय फक्त मंत्री महोदय फडणवीस साहेब देतील किंबहुना महाराष्ट्राच्या ज्या सेक्रेटरी आहेत सुजाता मॅडम ह्याच देऊ शकतील, अन्यथा तुम्हाला कोण देणार नाही। त्याच्यामुळं हा लढा तुम्ही लढत राहा, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही बाजूने समझोता करू नका। जर माझ्या नेत्यांनी जर मला ऑर्डर दिलेली आहे तर मी ह्या कुठल्याही बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करत नाही। एक महत्त्वाचं म्हणजे मला हे सांगा की जी अंबा नदी आहे तिथे जे सज्जा आहे बेनसे, तो जो तलाठीचा अंतर्गत येणारा गाव आहे, तलाठीच्या अंतर्गत असलेला बेनसे, नेमकं तिथे मातीचं प्रकरण काय आहे? तिथलं मातीचं प्रकार परत एकदा मी बोलतो, तिथले ते प्रशासकीय अधिकारी बिंडोक आहेत आणि मी लास्ट टाइम त्यांना मी डायरेक्ट बोललो, बिंडोक आहात, तुम्हाला रिलायन्सने सांगितलं ते ऑर्डर मानता, प्रशासनाच्या ऑर्डर तुम्ही मानत नाहीत। आज आमची जनता तिथे आहे, त्या तिथं भर टाकल्याने नदीला पूर येणार, तो पुराचा धक्का आमच्या गावकरी मंडळीला होईल
ॲक्च्युली हा प्रश्न आमचा नाही, तरी पण आम्ही हा प्रश्न घेतलेला आहे. आमचा प्रश्न आहे रिलायन्सच्या नोकरी संदर्भात, तरी पण आम्ही हा प्रश्न घेतला की बाबा गावकऱ्यांना कोणत्याही अन्याय होता कामा नये. जिवंत नदीमध्ये जर माती घातली तर ती जिवंत नदी मृत अवस्थेत जाईल. जसं मुंबईमध्ये तुम्ही मिठी नदी जे पाहिलेत, आणखी काही नद्या लुप्त झाल्या, गुप्त झाल्या. मग या नदीमुळे जर तिकडचं पर्यावरण शाबूत राहत असेल, जीवजंतूंना, लोकांना जर पाणी मिळत असेल, मग त्याकरता या सगळ्या गोष्टीला स्थानिक तलाठी असेल, प्रांत आहे, तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, किंवा मग कोकण आयुक्त आहे, यांच्याशी या संदर्भात काही तुमचं बोलणं झालं का? झालं, बोलणं झालं. हे सगळे बिकाऊ आहेत. मी उघडपणे सांगतो, हे सगळे बिकाऊ आहेत. कारण का, मी त्यांच्याबरोबर पनवेलला मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगला मी नोटीसं दिली. त्याच्यानंतर मी समोरासमोर चर्चा केली. हा तुमचा म्हटलं जो कारोबार चाललेला आहे, हा पैसे घेऊन चाललेला आहे, किंबहुना तुम्ही रिलायन्सला घाबरताय म्हणून तो चाललेला आहे. पण माझा नेता आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. मी या असल्या फिलतूगिरीला घाबरत नाही. आज मुंबईला जे मिठी नदीचं आज बोललात आपण, मिठी नदी जो प्रकार झाला, आज मुंबई डुबते. उद्या आमचे सहकारी, आमचे सभासद बंधू त्या तिथे राहत आहेत, बेन्सेमध्ये राहत आहेत. उद्या त्यांना देखील ह्या रिलायन्समुळं फटका मिळणार आहे, म्हणजेच मनुष्यहानी होणार आहे. ह्याच्याकडं प्रशासन अतिशय आंधळपणाची भूमिका घेतोय आणि ती आंधळ भूमिका घेऊ नये. आम्ही ठोसा द्यायला तयार आहोत, परंतु आमचे हात बांधलेत आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी. खरंच सांगतो तुम्हाला. आणि आता महत्त्वाचा प्रश्न आहे, हा जो प्रकल्प आहे पेट्रोकेमिकलचा, हा साधारणतः किती एकरमध्ये आहे आणि किती परिक्षेत्र एक्वायर केलंय, किती गावं त्याच्यामध्ये बाधित होत आहेत, किती कुटुंब आहेत? अंदाजे 22 एकरमध्ये हा प्रकल्प आहे. 22 हेक्टर त्याच्यामध्ये हा प्रकल्प. ह्या बघा, या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यापासून सगळ्या पुरावे आम्ही तिथं सादर केलेत. परंतु जे रिलायन्सचे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे बिनडोक आहेत. त्यांना तिथं नोकरी करायची आहे म्हणून ते फक्त रिलायन्सची बाजू घेतात. रिलायन्सने आमच्याबरोबर, अंबानीने आमच्याबरोबर चर्चेला यावं. मी तर खुल्लं बोलतो, रिलायन्सचे जे बिनडोक मॅनेजमेंट आहे, हे फक्त पैसे खाऊ आहेत आणि स्वतःचा कुठंतरी वाईटपणा यावा, व्हाईट कॉलर राहावं या इथ्यात. मी बोलतो, रिलायन्सनी स्वतः जर आमच्याबरोबर मिटिंगला बसले तर ह्या इथल्या जनतेचा प्रश्न सॉल्व्ह होईल. हे बिनडोक मॅनेजमेंटचे लोक आहेत तिथे, ते लोक स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी नको ते निर्णय घेतात आणि निर्णयाला आमचे मंत्रालयातील काही अधिकारी बळी पडतात. पुढचं पाऊल काय राहतंय याच्यात, जर आता आंदोलनाचं जर काही इम्पॅक्ट नाही झालं? नाही, आमचा पुढचं पाऊल असंच आहे की आदरणीय आमचे मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या महाराष्ट्राचा सचिव सुजाता मॅडम यांच्याकडे आज आमचं प्रकरण आहे आणि आम्हाला वाटतं की आम्हाला आशेचा किरण आहे आणि सदर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं बाळासाहेबांचं हे प्रकरण आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये जर आपण निर्णय दिला नाही तर आपल्याला भारी पडेल आणि त्याच्यामुळं मला वाटतं की आता आम्हाला नोकरी देणार, अंबानी ग्रुप वगैरे देणार आणि देणार. जर याच्यामध्ये जर गेले तर आम्ही त्यांची तिथं जी फॅक्टरी आहे ती उखडून काढू, कारण जमिनी आमच्या आहेत. मग रिलायन्सनी त्याने कितीही ताकद लावे, शासकीय लावा किंवा अजून काय लावा, परंतु आम्ही आमच्या जमिनी घेणार परत. पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी माझं डायरेक्टली बोलणं झालेलं आहे. त्यांनी देखील मला त्याप्रमाणे प्रॉमिस केलेलं आहे. आदरणीय सुजाता मॅडमशी माझं बोलणं झालेलं आहे. त्याने देखील माझं म्हणजे त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की येत्या 4-5 दिवसात आम्ही त्याच्यावर तोडगा आणू. कारण मुख्यमंत्री महोदय बाहेर आहेत, त्याच्यामुळं ते म्हणाले की मी तुमची मीटिंग, मॅनेजमेंटची मीटिंग आणि अधिकाऱ्यांची मीटिंग ही माझ्या दालनात घेईन असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. परंतु आम्ही हे जे आंदोलनाचं पत्र आम्ही पहिलं दिलं होतं आणि आम्ही पत्र देत असताना त्याने हे केलं होतं, जर तुम्ही याच्यावरती आम्हाला जर कागद पुरावा काही दिला नाही तर आम्ही आंदोलन करू. काल आमचं बोलणं झालं शाब्दिक, परंतु कागद पुरावा दिला नाही, त्या कारणाने आम्ही हे उपोषण करत आहोत. आता देखील आम्ही त्यांच्याकडे कुशवाकडे गेलो होतो. कुशवाकडे कोणतीही अथॉरिटी नाही, काही नाही. आम्ही त्यांच्या दालनातून किती वेळा विटून आलेलो आहे.
ज्या माणसाला निर्णायक भूमिका घेता येत नाही त्या माणसाकडे आज परत देखील आम्ही त्याच्याकडे पाठवलं. त्याच्यामुळं कदाचित आम्ही आता निर्णय घेऊ. आमचे ॲडव्होकेट मोरे साहेब येत आहेत. नंतर मग आम्ही बाळासाहेबांशी फोनवरून कॉन्टॅक्ट करू आणि हे उपोषण तसंच ठेवू की याला स्थगिती देऊ. या संदर्भातला निर्णय नंतर होईल. धन्यवाद साहेब. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे स्थानिक नेते, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतंय की या आंदोलनाचं फलित नेमकं काय येईल? तुमचं नाव? नमस्कार, मी प्रसाद भोईर, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख. आज या ठिकाणी मूळचे जे IPCL केंद्र शासनाचा प्रकल्प होता, त्यानंतर जी डिसइन्व्हेस्ट करून रिलायन्स या कंपनीला विकण्यात आला, तेव्हापासूनचा जो प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरी धंद्याचा, नोकरी व्यवसायाचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी आज इथे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या सोबत उपस्थित आहे. 1985 पासूनचा हा प्रश्न रखडलेला आहे. आम्ही आमच्या बापदाद्यांची, आमचं जे सस्टेनेबल रिसोर्स होता, शेती ही आमचं सस्टेनेबल रिसोर्स होता. पिढ्यानपिढ्या आम्ही त्या ठिकाणी शेती करत होतो. बाजूला आंबा नदी होती, खाडी होती, तिथे मत्स्यपालन करून किंवा मासेमारी करून आम्ही आमचं जीवन जगत होतो. परंतु केंद्र शासनाचा प्रकल्प येणार आहे, त्याच्या माध्यमातून कवडी मोलाने आम्ही जमिनी अगदी हेक्टरी 25,000 रुपयाने जमिनी या केंद्र शासनाला दिल्या. आमच्या सर्वसामान्यांच्या भोळ्या भाबड्या ह्या होत्या की त्या माध्यमातून आम्हाला तिथे नोकरी धंदा उपलब्ध होईल, आमच्या मुलाबाळांना आम्हाला समजा तिथे सिक्युरिटीमध्ये किंवा कुठेतरी फायर ब्रिगेडमध्ये काम करायला लागेल. परंतु त्या माध्यमातून आमची मुलं शिक्षण घेतील आणि ती मुलं शिक्षित झाल्यावर इंजिनियर बनतील, इथे मॅनेजमेंटचं शिक्षण घेतील आणि मग याच कंपनीमध्ये हक्काने नोकरी धंदा करतील, ही आमची सगळी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा होती. आणि म्हणून अगदी कवडीमोल भावाने आम्ही जमिनी या IPCL या केंद्र शासनाच्या प्रकल्पाला दिल्या. परंतु रिलायन्सने जेव्हा हा प्रकल्प ताब्यात घेतला तेव्हापासून सर्वसामान्यांवर अन्याय करणं चालू आहे. आज जवळजवळ 600 प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न होता, आता तो आकडा अगदी 300-350 वर आलेला आहे. परंतु ही एवढी माजोर कंपनी आहे, आता जगातला सगळ्यात मोठा विस्तारीकरण त्यांचं चालू आहे. MIDCची जमीन इतके दिवस गिळंकृत करून तिथे 5 पैशाचाही कोणताही प्रकल्प न उभारता, अगदी कोणताही दंड न भरता ही कंपनी त्या ठिकाणी आता विस्तारीकरण करायला घेतलेलं आहे. त्या माध्यमातून जो भराव त्यांनी तिथे केलेला आहे, त्यामुळे तिथली पूर्ण इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे. कोणताही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट तिथे झालेलं नाही आहे, कोणताही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतलेलं नाही आहे. परंतु जसं तुम्हीच म्हटलं की कर लो दुनिया मुट्ठी में, या माध्यमातून त्यांना त्यांचं शासन खिशात आहे, केंद्र शासन खिशात आहे. कलेक्टरला तर ते जुमानतच नाही आहेत, कलेक्टरला मिटिंगला देखील तिथे उपस्थित राहत नाहीत. एवढी माजोर ही कंपनी आहे. त्याच्यामुळे आमची आता परिसीमा झालेली आहे सर्व हाल अपेष्टांची. आता मात्र आम्ही या निर्णयावर आलोय की आता शेवटपर्यंत हा लढा दिला जाणार आणि एकतर आम्ही हक्काने या ठिकाणी नोकरी घेणार, नाहीतर मग जे काही आमचं बरं वाईट व्हायचं आहे ते या शासनाच्या दारी आणि या मुख्यमंत्र्यांच्या अगदी पायरीवर होऊ दे, याच भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आझाद मैदानामध्ये या आंदोलकांचा निर्णय ठरलेला आहे. एक तर रिलायन्स प्रशासनाकडून मॅनेजमेंट करून त्यांना नोकरी मिळावी, त्यात शासनाचा हस्तक्षेप असावा आणि त्या नोकऱ्या मिळावी, त्याशिवाय हा लढा थांबणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वर्ल्ड हिंदू प्रेसकरता व्हिडिओ जर्नलिस्ट सलीम यांच्यासह दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.